नमस्कार, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो. तसंच आजचा सुद्धा विषय खूप जबरदस्त विषय आहे मित्रांनो, जे की आज आपण रोडवरती पाहतो. जे ट्रॅफिक पोलीस आहेत म्हणजे वाहतूक पोलीस आहेत, त्यांची जी चाललेली मुजोरी आहे, जी दादागिरी आहे, जी दंड वसूल करण्याची पद्धत आहे, या पद्धतीला बऱ्याच संघटनांनी पाठपुरावा करून राज्य सरकारने असं एक तंबी दिली आणि एक परिपत्रक जारी केलं. त्याचबरोबर राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक प्रवीणजी साळुंखे यांनी एक परिपत्रक जाहीर केलं आणि त्या परिपत्रकामध्ये त्यांनी खालील अटी मांडल्या की आता ई चलन जे म्हणायचे पोलीस, आता ई चलन भरा. तुमचं जे काही मागची चलनं होती समजा, तर ते काय करायचे, गाडी अडवून धरायची आणि गाडी उचलायची. एक तर चलनं भरा, नाही तर गाडी उचलून घ्यायची, आम्ही गाडी ताब्यात घेऊ असं म्हणायचे. परंतु आता या परिपत्रकानुसार, ते परिपत्रक तर मी तुम्हाला दाखवतोच, तर हे परिपत्रक तुम्हाला जिथे जिथे पोलीस अडवतील तिथे तुम्ही त्यांना दाखवत. 4 मार्च 2026 रोजी ते जारी केलेलं आहे. जिथे तुम्हाला अडवतील तिथे ह्या व्हिडिओवरचं हे परिपत्रक दाखवा, तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट अशी केलेली आहे की तुम्हाला ई चलन भरण्यास कोणीही आता सक्ती करू शकत नाही. दुसरी गोष्ट, ई चलन न भरल्यामुळं कुठल्याही पोलिसाला अशी पावर किंवा त्याची हिंमत नाही की तुमची गाडी उचलून कुठेतरी जमा करायची. तर त्याची जी सर्वस्वी जी पावर आहे किंवा जी न्यायालयीन प्रक्रिया आहे ती न्यायालयाकडे असते. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये आता पोलिसांचा कुठलाही हिस्सा राहिलेला नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की बघा तुम्ही, आज आपण कित्येक वेळा पोलीस ट्रॅफिक ज्यावेळी अडवतात त्यावेळी त्यांचे जे खिशाला जे बॅच असतात त्यांच्या नावाचे, ते असे बुडपलेले असतात आणि व्हिडिओ काढायला गेल्यानंतर अंगावर धावून पण येतात. तुम्ही आता बघा सोशल मीडियाला, इंस्टाला बघा, त्याच्यानंतर फेसबुकला बघा, त्याच्यानंतर युट्यूबला बघा, किती दादागिरी किती मुजोरी चाललेली असते. बरेच युट्यूबर त्यांचे व्हिडिओ सुद्धा काढत असतात, पण ते ऐकत नाही, अक्षरशः मारहाणीवर उतरतात. म्हणजे एवढी जबरदस्त भयानक. आणि काल तर मी एक व्हिडिओ असा पाहिला की 2-3 लोकांना निलंबित केलं वाहतूक शाखेच्या. त्यांनी दुसऱ्या एका मुलाच्या स्कॅनरवरती पैसे घेत होते. म्हणजे इथपर्यंत या गोष्टी घडलेल्या आहेत. आणि लाईनचे ट्रक ड्रायव्हर असतील, रिक्षावाले असतील, त्यांना अतोनात त्रास द्यायची यांची ही पहिल्यापासूनची सवय आहे. त्याच्यामुळं इतक्या संघटना कार्यरत झाल्या होत्या आणि त्यांनी राज्य सरकारचा पाठपुरावा करून हे पत्रक काढलं. आणि एवढं करून जर या पत्रकामध्ये काय म्हटलेलं आहे की जर एखाद्या पोलिसाने तुमच्यावरती दादागिरी केली, तुम्हाला शिवीगाळ केली, तर त्याच्यावरती आता मात्र शिस्तभंगाची कारवाई सुद्धा केली जाणार आहे. आणि तुम्ही बिनधास्त त्याचे व्हिडिओ काढा. यांना कुठल्याही मारण्याचा राईट्स कायद्यामध्ये नाहीये किंवा तुमच्या अंगावर धावून येण्याचा सुद्धा अधिकार नाहीये. आणि आता तर जे चलनाच्या खाली जे काळं गुपित चाललं होतं, म्हणजे जे चलनाच्या खाली जी अडवणूक चालली होती, जे पैसे ओढाओढी चालली होती, आता यांचा धंदा बंद झालेला आहे. कारण याला अक्षरशः जनता फार वैतागून गेलेली होती या गोष्टीला. त्याच्यामुळं ज्या संस्थांनी याचा पाठपुरावा केला त्या संस्थांचं जर पहिली गोष्ट हार्दिक अभिनंदनच आहे. कारण यांना जर थांबवलं नसतं तर हे बाकी ट्रॅफिक गेलं तिकडं कुठं खड्ड्यात, परंतु पहिले त्या गाडीवरती चलन आहे का हे पहिले पाहणार. मग बाकी सगळं ट्रॅफिक कुठे का जायना, पण याला मात्र चलनावाल्याला बाजूला घेऊन 2 चलनं भर, 3 चलनं भर, नाही तर मग काहीतरी तोडगा कर. असे टोळक्याच्या टोळक्याने हे तुम्हाला हे ट्रॅफिकवाले दिसत असतील, अजून सुद्धा ते धमकावतात. कारण हे परिपत्रक लोकांपर्यंत गेलेलं नाहीये, लोकांपर्यंत पोचलेलं नाही. म्हणून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जेवढ्या लोकांना तुम्हाला हे परिपत्रक शेअर करता येईल, फक्त त्याचा फोटो त्यांना दाखवायचा की तुम्ही तुम्हाला जर दंडाची रक्कम मागितली किंवा तुमच्या गाडीवर चलन आहे, त्यांना सांगितलं मी कोर्टात भरेल, पण तुम्हाला कुठलाही राईट नाही की इथं माझी गाडी थांबवायची किंवा उचलायची. तुम्ही चलन केलंय ना, सोडून द्या विषय. तर त्याच्यामुळं हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. आपल्या युट्यूबर फॅमिलीला म्हणा किंवा त्यांचे नातेवाईक मित्र म्हणा, त्यांच्यापर्यंत या सर्व गोष्टी पोहोचल्या पाहिजे, म्हणजे प्रत्येक लोकांना याचा फायदा होईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा. आणि
चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.